नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोविडमध्ये घ्यावयाची काळजी. तर कोविड-19च्या रुग्णाची काळजी घेताना परिचारिकेने स्वतःचे संरक्षण करणे आणि रुग्णाला दर्जेदार सेवा देणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. खालील मुद्द्यांच्या आधारे परिचारिकेने घ्यावयाची काळजी सविस्तर स्पष्ट केलेली आहे. स्वतःचे संरक्षण आणि संसर्ग नियंत्रण. तर स्वतःच्या संरक्षणासाठी बघा PPE किटचा योग्य वापर केला पाहिजे. ड्युटीवर असताना PPE किट म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट, N95 मास्क, फेस शील्ड, गॉगल, दुहेरी हातमोजे आणि डिस्पोजेबल. PPE किट काढण्याची पद्धत. PPE किट घालण्यापेक्षा ते काढताना संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यामुळे डॉफिंग करताना अत्यंत काळजीपूर्वक आणि ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार किट काढावे. हात स्वच्छ ठेवणे. रुग्णाला स्पर्श करण्यापूर्वी आणि स्पर्श केल्यानंतर तसेच कोणत्याही वैद्यकीय प्रक्रियेनंतर हात सॅनिटायझरने किंवा साबण आणि पाण्याने किमान 2 सेकंद स्वच्छ धुवावेत. नेक्स्ट पॉईंट आहे रुग्णाच्या आरोग्याचे निरीक्षण करणे. महत्त्वाच्या लक्षणाची नोंद, जसे की रुग्णाचे तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजन पातळी वेळोवेळी तपासावी व त्याची अचूक नोंद ठेवावी. श्वसनाचा त्रास. रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा होत आहे का याकडे बारीक लक्ष ठेवावे. ऑक्सिजन पातळी 94% पेक्षा कमी झाल्यास त्वरित डॉक्टरांना कळवावे. औषधोपचार. मेडिकेशन्स. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, उदाहरणार्थ अँटीव्हायरल, स्टेरॉइड्स किंवा इतर कफ सिरप रुग्णाला वेळोवेळी देणे. नेक्स्ट पॉईंट आहे रुग्णाची शारीरिक काळजी व सही. यामध्ये प्रोन पोझिशन. रुग्णाची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी त्यांना छातीवर, पोटावर पालथे झोपण्यास सांगावे आणि मदत करावी. प्रोन पोझिशन देण्यास त्यांना मदत करावी. हायड्रेशन आणि आहार. न्यूट्रिशन अँड हायड्रेशन. रुग्णाला पुरेसे कोमट पाणी, संत्र्याचा रस, नारळ पाणी आणि सकस प्रोटीनयुक्त आहार मिळतोय का याची खात्री करावी. वैयक्तिक स्वच्छता. रुग्णाची बेडशीट नियमित बदलणे, रुग्णाला स्पॉन्जिंग करणे आणि त्यांचे तोंड व त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करणे. मानसिक आधार देणे. कोविड-19च्या रुग्णामध्ये भीती आणि एकटेपणाची भावना मोठ्या प्रमाणावर असते. रुग्णाशी बोलताना नेहमी सकारात्मक आणि आश्वासक भाषेत बोलावे. त्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवावा, ज्यामुळे त्यांच्या बरे होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. नेक्स्ट पॉईंट आहे बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट. रुग्णाचे वापरलेले मास्क, टिश्यू
टिश्यू पेपर, पी किट आणि इतर कचऱ्यात न टाकता केवळ पिवळ्या रंगाच्या कचऱ्याच्या डब्यात टाकावा. सुया आणि धारदार वस्तू सुरक्षितपणे शार्प कंटेनरमध्ये टाकावे. ड्युटी संपून घरी जाण्यापूर्वी परिचारिकेने स्वतःचे कपडे बदलावे, सॅनिटायझेशन करावे आणि शक्यतो हॉस्पिटलमध्येच आंघोळ करून घरी जावे, जेणेकरून आपल्या कुटुंबाला संसर्ग होणार नाही.